नमस्कार, मी हेमाली मोहिते. एनडीटीव्ही मराठीवर बुलेटिनमध्ये सुरुवातीला आत्ताची महत्त्वाची बातमी आहे ती शरद पवार गटाच्या पहिल्या यादी संदर्भातली. शरद पवार गटानं अगदी थोड्या वेळापूर्वीच आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये 45 उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे. काटोलमधून अनिल देशमुखांना उमेदवारी जाहीर झाली आहे. घनसावंगीमधून राजेश टोपे, इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील, कर्जत जामखेडमधून रोहित पवार, सिंदखेड राजामधून राजेंद्र शिंगणे, बेलापूरमधून संदीप नाईक, जामनेरमधून दिलीप खोडपे, मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे, आंबेगावमधून देवदत्त निकम, पारनेरमधून राणी लंके, कागलमधून समरजित घाटगे, तासगाव कवठे महांकाळमधून रोहित पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पवार गटानं 45 उमेदवारांना संधी दिलेली आहे. आपल्या पहिल्या यादीमध्ये पाहूया कोणाकोणाला तिकीट मिळालंय शरद पवार गटाचं. बेलापूरमधून संदीप नाईक, वडगाव शेरीमध्ये बापूसाहेब पठारे, जामनेरमध्ये दिलीप खोडपे, बारामतीमध्ये युगेंद्र पवार, भाग्यश्री यात्राम अहेरीतून, मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे. इस्लामपूरमधून जयंत पाटील, कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील, काटोल नागपूरमधून अनिल देशमुख, मुंब्रा कळव्यातून जितेंद्र आव्हाड, कोरेगावातून शशिकांत शिंदे, घनसावंगीतून राजेश टोपे. जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव देवकर, इंदापुरातून हर्षवर्धन पाटील, वसमतमधून जयप्रकाश दांडेगावकर, राहुरीतून प्राजक्त तनपुरे, सिंदखेड राजातून राजेंद्र शिंगणे, भोकरदनमधून चंद्रकांत दानवे. पारनेरमधून राणी लंके, करमाळ्यातून नारायण पाटील, किनवटमधून प्रदीप नाईक, उदगीरमधून सुधाकर भालेराव, तासगावमधून रोहित पाटील, कागलमधून समरजित घाटगे. विक्रमगडमध्ये सुनील भुसारा, कर्जत जामखेडमधून रोहित पवार, शिरूरमधून अशोक पवार, अहमदपूरमधून विनायकराव पाटील, जिंतूरमधून विजय कांबळे, केजमधून पृथ्वीराज साठे. नागपूर पूर्वमधून दुनेश्वर पेठे, बदनापूरमधून रूपकुमार चौधरी, घाटकोपर पूर्वमधून राखी जाधव, आंबेगावातून देवदत्त निकम, आष्टीमधून मेहबूब शेख, सोलापूर शहर उत्तरमधून महेश कोठे. हडपसरमधून प्रशांत जगताप, कोपरगावातून संदीप वरपे, मूर्तिजापुरातून सम्राट डोंगरदिवे, शेवगावमधून प्रताप ढाकणे, तुमसरमधून चरण वाघमारे, शिराळ्यातून मानसिंग नाईक. चिपळूणमधून प्रशांत यादव, तिरोड्यातून रविकांत बोपछे आणि मुरबाडमधून सुभाष पवार असे हे 45 शिलेदार शरद पवार गटातून निवडणुकीसाठी सज्ज आहेत. मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसेंना तिकीट देण्यात आलेलं आहे. सिंदखेड राजामधून राजेंद्र शिंगणे लढणार आहे. शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर झाली आणि या पहिल्या यादीतून 45 शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. शरद पवारांच्या या पहिल्या यादीची नेमकी काय वैशिष्ट्ये आहेत, यानंतर कोणकोणत्या लढती स्पष्ट झालेल्या आहेत, जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून. सागर, शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर झालेली आहे. 45 जण याच्यातून उमेदवारीच्या रिंगणात उतरलेले आहेत. काय खास वैशिष्ट्ये आहेत शरद पवार गटाच्या पहिल्या यादीची? हेमाली, शरद पवारांबरोबर त्यांच्याबरोबर ते जे सांगतात त्या शब्दामध्ये की एकनिष्ठ राहिले, त्यांना पहिल्यांदा प्राधान्याने पहिल्या यादीत नाव देताना दिसून येते. असे कोणते लोक नाहीत राहिलेले त्यांच्याबरोबर की जे आमदार होते आणि ते त्यांचं नाव पहिल्यांदा यादीमध्ये दिलं नाही आहे. जवळपास शरद पवारांबरोबर असणारे प्रमुख सगळे म्हणजे जयंत पाटील असतील, नंतरनं बाळासाहेब पाटील, राजेश टोपे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, प्राजक्त तनपुरे, अशोक पवार आणि असे अनेक नेते जे त्यांच्याबरोबर होते, त्यांची आवर्जून विद्यमान आमदार आहेत म्हणून त्यांना पहिल्या यादीत स्थान दिल्याचं दिसून येतं. दुसरी गोष्ट, शरद पवार पार्टीला कुटुंबाच्या संदर्भात फॅमिलीला तिकीट दिलं म्हणून टीका करण्यात अर्थ नाही आहे, कारण की या पार्टीच्या जन्मापासूनच अनेक फॅमिलीच्या मेंबरला त्यांच्या नातेगोत्यांनाच प्राधान्यक्रम दिसतं. तेच सुद्धा या यादीमध्ये आवर्जून दिसतंय. त्याच्यामध्ये नवीन नाव जर पाहिलं तर पारनेरमधून निलेश लंके जे खासदार झाले की त्यांनी त्यांच्या पत्नीला तिकीट दिले, त्यांच्या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघातून
रोहिणी खडसे जे एकनाथ खडसेंच्या मुलगी आहे आणि महिला प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांनाही पहिल्या लिस्टमध्ये आवर्जून स्थान दिलेलं दिसून येत आहे. असे काही नावं आहेत की जे त्यांनासुद्धा आवर्जून, भाग्यश्री आत्राम हे सुद्धा, आत्राम जे कॅबिनेट मिनिस्टर होते त्यांच्या मुलीला इकडे घेतलेलं आहे आणि त्यांना संधी दिलेली आहे. या दुसऱ्या लिस्टचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की एकाच कुटुंबातल्या दोघांमध्ये राजकीय संघर्ष असं जर म्हटलं तर त्यामध्ये प्राधान्यक्रम दिसेल ते युगेंद्र पवार यांचं. त्यांचा प्रतिस्पर्धी हे स्वतः अजित पवार आहेत आणि अतिशय राज्यामध्ये सगळ्यात चुरस असणारी अशी म्हटली जाईल ही निवडणूक. सगळ्यांचं लक्ष राहील. अर्थात अजित पवारांचं बारामतीवर असणारं वर्चस्व, त्यांच्या असणारे प्रत्येक लोकांशी संपर्क हाही जमेची बाजू असणार आहे. तर दुसरीकडे नवीन चेहरा, नवीन दादा हवा ही जी तिथली कॅप्शन लाईन आणली गेलेली आहे ही अजित पवारनं कुठे डॅमेज करते का, आता हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे. दुसरा कौटुंबिक वाद असणारा या यादीतनं नाव दिसतं ते म्हणजे आत्राम जे अहेरी मतदारसंघातनं आहे. तिथे अजित पवारांकडनं धर्मराव बाबा आत्राम यांना संधी दिलेली आहे. तर त्यांची जी कन्या आहे त्यांना शरद पवारांनी संधी दिलेली आहे. तो राजकीय कौटुंबिक संघर्ष इथे आवर्जून दिसणार आहे. या लिस्टमध्ये एक तिसरा उल्लेख विषय म्हणावा लागेल की जे वादग्रस्त मतदारसंघ आहेत की जिथे अजित पवारांना कोण प्रतिस्पर्धी त्यांच्या शरद पवारांकडनं दिलं जावं हे निश्चित नाही. या अशा स्वरूपामध्ये जे मतदारसंघ दिसतात त्याच्यामध्ये आवर्जून सांगावं लागेल, एकतर परळी, जो धनंजय मुंडेंना पाडण्यासाठी शरद पवारांसारखे नेते जंग पचारत आहेत, पण पहिल्या यादीमध्ये परळी कुणाकडे द्यायचं ही स्पष्टता दिसत नाही. या दुसरी गोष्ट एक सगळ्यात महत्त्वाची म्हणावी लागेल की ज्या लोकसभा मतदारसंघांनी पवारांची तुतारी सर्वाधिक वाजवली गेली ती म्हणजे माढा मतदारसंघामध्ये 2 विधानसभा मतदारसंघ आहेत. एक तर स्वतः माढाचा आणि दुसरा नंतरनं माळशिरस. इथले सुद्धा उमेदवार नेमके कोण आहेत हे स्पष्ट केलं गेलं नाही. या दीपक चव्हाण फलटणचे आमदार आहेत जे रामराजेंचे जवळचे होते, त्यांनी साथ सोडली आणि त्यांनी हातात तुतारी घेतली, त्यांचंही नाव पहिल्या यादीमध्ये दिसून येत नाही. या हे आश्चर्यकारक आहे. म्हणजे जे लोकांना त्यांनी आयात केलेलं आहे त्यांचेसुद्धा काही नावं त्यांनी थांबवलेली आहेत. याचं प्रमुख कारण यातल्या काही मतदारसंघांमध्ये म्हणजे माढासारखा मतदारसंघ असेल तिथे उमेदवार कोण द्यावा, मोहिते पाटील यांच्या परिवारातला द्यावा की अन्य कोण द्यावा. माळशिरसमध्ये जे इच्छुक आहेत त्यांच्याच नावाला कदाचित आत्म कुणाचा तरी विरोध आहे अशी जोरदार चर्चा आहे, त्यामुळे त्यांचं नाव थांबवलं आहे का, असे वेगवेगळे तर्कवितर्क आहेत. पण जी पहिली यादी म्हटली तर जवळपास नियोजित जे नावं काही ठिकाणी आयात केलेले आहेत भाजपामधनं, काही ठिकाणी मूळ राष्ट्रवादी म्हणून होते पण अजितदादांबरोबर गेल्याने परत त्यांना आणलं, जसं काही शिंदे उदाहरण आहे, त्यांना संधी दिल्याचं दिसून येतं. पवारांशी एकनिष्ठ जुने असणारे दांडेगावकर आहेत, परत इतर काही जे जुने मेंबर आहेत त्यांना म्हणजे दिलेली संधीसुद्धा आवर्जून या यादीतून दिसून येते. काही वेळांपूर्वीच जयंत पाटील यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे की काही नावं हे मुद्दामून ठेवलेली आहेत कारण की त्यातला तिढा निघत नाही. ती जागा कोणाला द्यायची याच्यावरनं अजूनही चर्चा होईल. दोन दिवस म्हणतात पण नेमके किती दिवस लागतात हे पाहणं गरजेचं आहे. बरोबर 45 जणांची आज तरी यादी जाहीर झालेली आहे शरद पवार गटाकडून. आता मवियामधून प्रतीक्षा आहे ती काँग्रेसच्या यादीची. तोपर्यंत सागर, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. एक एक करत सगळ्या या याद्या जाहीर होत आहेत आणि त्याचबरोबर कुठे कोणती लढत होणार आहे हे देखील हळूहळू स्पष्ट होत आहे.